सेनगाव तालुक्यातील अडोळ येथे शॉर्ट सर्किट होऊन 2 मशीनचा जागीच मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झालाय। 14 जून रोजी रात्री 10च्या सुमारास जोरदार पाऊस झाला। या पावसामध्ये महावितरणच्या पोलला शॉर्ट सर्किट होऊन 2 मशीनचा मृत्यू तर एक बैल गंभीर जखमी झालाय। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना झाली। वारंवार सांगून देखील महावितरण हलगर्जीपणा करत असल्याने अनेक विद्युत पोलवर शॉर्ट उतरल्याची घटना घडली असून महावितरण कंपनीचे कर्मचारी वारंवार सांगून देखील हलगर्जीपणा करत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। फक्त या MSCBच्या भोंगळ कारभारामुळे झालेली दुर्घटना आहे। कारण की ही लाईट गावामध्ये जोडलेली नसताना 2-2, 3-3 लाईट इकडच्या तिकडच्या इकडे कोणीकडे काही जोडण्याचे प्रकार केलेले आहेत। त्याच्यामुळे हा जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे, कारण की याच्याकडे प्रशासनाने खरोखर लक्ष देण्याची गरज आहे। 14/6 रोजी रात्री पाऊस आला आणि पावसामध्ये लाईन तुटून 1,40,000 आणि 1,35,000 अशा किमतीच्या 2 म्हशी दगावल्या। केशवराव देवराव पोले यांच्या शेतामध्ये हलगर्जीपणामुळे मोठ्या लाईन जोडून गावठाण्याला लाईन दिल्याबद्दल ह्याच्यावर लोड आला किंवा काय त्याचे मशिनरीमध्ये फॉल्ट असेल त्या लाईनमध्ये हे त्या लाईनमॅनला त्या इंजिनियरला माहीत। ह्या कारणास्तव एवढी मोठी दुर्घटना झाली की इथं जवळपास 10 ते 15 माणसाचा समावेश घरामध्ये होता। तिथून नंतर एक बैल पडला, बैलाची जीभ बाहेर पडली, लाईन बंद केली। लाईनमॅनला लावून लाईन बंद केल्याच्या बाद 2 जनावरं सोडले की 3रं जनावर सोडता वेळेस एकदम फास्ट पुन्हा एंट्री टाकली येईनं। ट्रिप टाकल्याच्या नंतर दुसरी मसळ दगावली। ह्या असा हे हलगर्जीपणा या लाईनचा आडोळ गावावर पूर्ण गावामधले सुद्धा जीर्ण तार झाले, शेता शिवारातले जीर्ण तार झाले। लाईनमॅन व इंजिनियर हे हलगर्जीपणामुळे दर मार्च महिन्यामध्ये येऊन वसुलीची स्थगिती करतात आणि कडक शिस्तीनं वसुली करून घेतात आणि प्रत्येक लोकाला चोरायला समाविष्ट करून ते जवळ बोगसमध्ये बिलं वसूल करतात। ह्या अशा ढोंबळ कारभारावर प्रत्यक्षात डिव्हिजन ऑफिसर हिंगोली जिल्हा यांना दक्षता घेऊन आमच्या गावाची सुरळीतपणे लाईन आणि लाईन गाव माझा न्यूज करिता गजानन देशमुख, सेनगाव, हिंगोली।